राम राम मित्रांनो, मा हनुमंत जाधव. प्रथम मानाचा जय आदिवासी, जय जोहार. मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा एक असा मुद्दा का बुवा चला आपले आदिवासी समाजासाठी नाही का, मग आपली नाही का हे कोंबड्यांचे अंडी तिच्यातून बुवा लाईटी व कशी त्या पिल्ला तयार करायची त्या पहिल्या मशनी बनवल्या. आणि आता दुसरं काय केलं आहे, हे पिंजरं बनवलं ताराचं. तर ते असं पिंजरा का मग अजूनपर्यंत असं पिंजरं कुठंच देखलं नाही आणि कोणचं देखलं नाही. मला एक कल्पना आली व चला आपल्या आदिवासी समाजासाठी एक नवीन टेक्निकल आणि एक नवीन पद्धतीनं आपण ही खेकडींचं पिंजरं बनवू. कारण काय होतं का ह्या असं आपण बनवतो ह्या असं नाही का, याला आम्हाला मोह सांगता तुम्हाला काय सांगता या तोंड नाही का खेकडीच्या पिंजऱ्याचा या तोंड असत. तर ह्या असं कुरतडून खेकडी निघून जात्या किंवा ह्या ऐकून कुरतडून निघून जात्या किंवा मगच्या बाजू कुणा कुरतडून निघून जात्या. तर मग ह्या असं ताराचं पिंजरं बनवलं तर याला ह्या मोरचा तोंड आहे पिंजऱ्याचा. तर ह्या मोरचा तोंड आहे ह्याला आणि हे पिंजऱ्याचं ह्यो योग सुट्टा भाग आहे आणि ह्यो खालचा योग सुट्टा भाग आहे. असं जॉईंट करून असं बराबर मधी हे आहे ना, मधी बराबर असा मिळला पण असं बांधायचा. आता ह्या वर वातं ह्या खाली वातं असे खेकडात घुसली तर फक्त काय करायचं, ही साईडची बाजू आहे ना याला फक्त त्या आतली जे दोन पार्ट आहेत ना ते टच नाही होऊन द्यायचं. हे इकडून आतून का तुमचा एकदम परफेक्ट होणार. आणि तुम्हाला वाटत बाबा आता खालच्या बाजूकून खेकड बसली तर ह्या खेकडी बाकीच्या कशा काय जातील, तर त्याची काही काळजी करूच नका. कारण काय होतं, ही समजा ही खालचा जर दाबला ना तर ह्या वरचा दाबात ह्या बरोबर खेकडी आत अशा निरपटून शिरून जात्यात. हे नेट असल्यामुळे त्यांना जोर लावता येतो आतमध्ये घुसायला. तर ह्या अशा पद्धतीचं पिंजरं बनवलं. तर ही मगची बाजू आहे इकडून नाही का, आपण ही खाद्य बांधायला नाही का, मास म्हणा काही म्हणा, कोण काय बांधित तर कोण काय बांधित. पण ह्यास दरवाजा बनवला आहे बुवा आणि दरवाजा अशा पॅक बांधायचा आतमध्ये खाद्य बांधून. तर ह्या अशा पद्धतीचा 4 पिंजरं बनवलं मित्रांनो. हे असं याला नेट बांधले तारचं आणि असं 4 पिंजरं बनवलं. तर एकदम नवीन टेक्निकल असं कोणचं अजूनपर्यंत देखलं नाही व चला मनात कल्पना आली म्हणून असं पिंजरं बनवलं. आणि काय होतं, व्हिडिओ अजूनपर्यंत म्हणजे नाही का पहिला आपला एक व्हिडिओ काढला तर ते मशनींचा नाही का पिल्ला बनवायचे, तो पहिला व्हिडिओ आणि आपला दुसरा व्हिडिओ. त्याच्यामुळं अजून आपल्याला काही जमत नाही बाबा बोलायला, त्याच्यामुळं सांभाळून घ्या मित्रांनो. तर असं पद्धतीचं 4 पिंजरं बनवलं. तर असं कोणाला पिंजरं पाहिजे नव्हतं तर मला कमेंटमध्ये सांगा, मग त्यांना बनवून देईन किंवा कसं बनवायचं त्या पण त्यांना सांगेन. आणि काय होतं कामामुळं मला वेळ भेटत नाही हो. हे असं पिंजऱ्यात भरपूर खेकडी पकडल्यात, फार 100% रिझल्ट यायच्यात. जसं तुम्हाला सांगलं बुवा ते पिल्ला काढायची मशीन बनवली तिच्या 100% रिझल्ट आहे. 5 ते 6 दिवसाची जर अंडे असेल ना ते मशीनमध्ये तुमचा की अंडू खराब होत नाही. आणि तसंच हे पिंजरं बनवलं ना हिच्यातून तुमची एकही खेकड बाहेर जात नाही. एकदा आतमध्ये गेली ना तर एकही खेकड अशी बाहेर जात नाही, गॅरंटी देतो पार. कारण ह्याच्यात खेकडी धरल्या म्हणून तुम्हाला सांगतो. आणि काय होतं खेकडी धरलेलाचा व्हिडिओ बनवीन, पण त्या काय होतं मला कामावर जायला लागतं सकाळी 7 वाजता. त्याच्यामुळं सकाळचं पिंजरं आपण आणतो ना, त्याच्यामुळे ते व्हिडिओ बनवता येतं नाही. चला तरी पण ट्राय एखादे दिवस आहे ना सुट्टीच्या दिवशी पिंजरं मांडीन आणि तुम्हाला दाखीन बुवा किती खेकडीच्यात घुसत्या त्या. तर तुम्ही व्हिडिओ कुकून द्या कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि ह्या असं पद्धतीचं तुम्ही पिंजरं बनवूच नका. जे असं बनवलं ना असं बनवा. कारण हे असं याचं पिंजरं बनवलं ना आपण तर हे आपल्याला दरवर्षी बनवायला लागतं. तसं हे पिंजरं आपण एकदा बनवलं ना याला
किती वर्ष चालतं ते पिंजरं. फक्त काय करायचं, तांब लागली का ऑइल पेंट मारून परत नेट बांधायची. आणि पिंजरं बनवताना काय करायचा, अगोदर ऑइल पेंट मारायचं यानं, म्हणजे तांब लागत नाही, जास्त दिवस चालतं असं. आणि नेट बांधायची. याच मग पिंजरं बनवलं. कोणाला पिंजरं लागलं तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. चला, दुसरा व्हिडिओ आपला दुसरा व्हिडिओ असल्यामुळं बोलायला थोडासा जरा प्रॉब्लेम नाही का, बोलायला जमत नाही, तर तुम्ही समजून घ्या. आणि आपण हातानं त्या मोबाईल धरतो त्याच्यामुळं आहे ना, व्हिडिओ बनवताच येत नाही हो. त्या सगळं आपण घ्या हळूहळू नाही का. आता व्हिडिओ बनवायचंच म्हणल्यावरती थोडं सगळंच घ्यावं लागेल हळूहळू. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाला लागलं पिंजरं तरी पण सांगा. आपण एक नवीन पद्धतीनं आपण पिंजरं बनवलं, नवीन पद्धती टेक्निकलनं. तर चला, जय आदिवासी, जय जोहार.